क्या हमारे मेहमान को सुनना चाहेंगे? यस। और देखिए अभी इज्जत का सवाल है भाई, तो आपके उपस्थिति में हम लोग सर का स्वागत भी करना चाहेंगे, राइट? तो यहाँ पे हमारे सभी एनटीसीआई रेवोल्यूटर्स को मैं यहाँ पे रिक्वेस्ट करता हूँ कि सर का स्वागत करने के लिए मंच पे। आपके और सर के बीच में ज्यादा समय न लेते हुए मैं आपके जोरदार ताल में माइक हैंड करता हूं हमारे आज के न्यू गेस्ट मिस्टर गणेश सर। नमस्कार। आता मी शेवटचाच आहे। मी बाहेर थोडं कन्फ्युज होतो की हिंदीमध्ये बोलायचंय का मराठीमध्ये बोलायचंय। मिक्स बरं, मग किती लोकांना मराठी नाही समजत? अरे कसं समजलं? मराठी में विचारता सर। बरं जाऊ दे, आपण मिक्सच बोलूया, ठीक आहे ना? चालेल सर। गोष्टी मराठीतच बोललेल्या चांगल्या वाटतात नाही का? बिलकुल सर। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नागपूरकरांना माझा मनापासून नमस्कार। नमस्कार। माझं नाव गणेश सोपारकर। या इंडस्ट्रीमध्ये मला 15 तारखेलाच 19 वर्ष पूर्ण झाली। क्या बात है। माय लाईफस्टाईल डे 1 पासून मी करतोय। आता हे तुम्हाला मी का सांगितलं? काही लोकांच्या मनामध्ये शंका असते, हे असं ना नवीन नवीन चालतं आणि मग बंद पडतं। मग मी 19 वर्ष काय करतो इकडे? तुमचं बोलू नाही शकत ना। धंदा चलता नहीं है, धंधे को चलाना पड़ता है। मला पंकज सरांचं वय माहिती नाहीये। किती वय सर? 47। अच्छा, म्हणजे तुम्ही मला मोठे आहात। बघूया मग खुश हो। वयाच्या 21व्या वर्षी मी या इंडस्ट्रीमध्ये आलो। कल्याणला राहिला होतो 12x15च्या घरामध्ये आणि लोहार समाजामधून आहे। आणि मला पण असंच एका व्यक्तीने इन्व्हाइट केलं होतं आणि त्या सेमिनार हॉलमध्ये खूप लोक नव्हती, एक 40-50 लोक होती आणि त्याच्यामध्ये मी बसलो होतो। आणि त्या 40-50 मध्ये माझ्या वयाचं कोणीच नव्हतं। त्यावेळेस माझं वय वर्ष 21 आणि सगळेजण जेव्हा असंच स्टेजवरती येत होते, सगळेजण टाळ्या वाजवत होते, मी बिलकुल नव्हतो वाजवत। तुम्ही पैसे कमवले, आम्ही काय टाळ्या वाजवतो? मी पण वेगळ्याच मूड मध्ये। खूप साऱ्या लोकांनी स्टेजवरती येऊन सांगितलं, मी घर घेतलं, मी गाडी घेतली, आमचं लाईफ बदललं। मला काही समजेना, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून पण काही लोक पैसे कमवतात हे मी माझ्या आयुष्यात कधी बघितलं नव्हतं। कदाचित इकडे जो व्यक्ती पहिल्यांदा आलेला आहे तो पण हे पहिल्यांदाच अनुभव करत असेल का मी कुठे आलो, कारण असं मी आयुष्यामध्ये कधी बघितलं नव्हतं। आणि शेवटचं एक व्यक्तिमत्व आलं आणि त्यांनी जे 10-15 मिनिटं जे स्टेजवरती बोलले, ते बोलल्यानंतर माझं मन परिवर्तन झालं का हा बिझनेस मला करायला पाहिजे। त्यांनी स्टेजवरती येऊन त्यांचं क्वालिफिकेशन सांगितलं, बीएससी केलंय, LLM केलंय, रेल्वेच्या मेट्रोपॉलिटन कोर्टमध्ये ऍज अ मी जज म्हणून बसतो, मॅजिस्ट्रेट, ऍडव्होकेट नाही बोललो, मॅजिस्ट्रेट बोललोय, आणि 35,000 रुपये मला पगार आहे।
घटना आहे 2007ची. ज्या व्यक्तीला 2007 मध्ये 35,000 पगार असेल, आज 8वा वेतन आयोग लागतोय, 2 लाख तरी पगार नक्की असता ना. हो. तो व्यक्ती स्टेजवरून सांगतोय का 35,000 रुपये पगार असताना सुद्धा माझी दिवाळी आहे ना बोनसवरती डिपेंड. माझ्या मनातून एक आवाज आला, गणेश तू त्यांच्या एवढा शिकलेला पण नाहीये, म्हणजे तशी नोकरी तुला आयुष्यामध्ये कधीच मिळणार नाहीये. आणि एवढी सुंदर चांगली नोकरी असताना ह्या व्यक्तीला जर माय लाईफस्टाईलची गरज पडते तर गणेश चुपचाप फॉर्म भर ना. मी मला बोलतो. आणि मग आतमधून आवाज आला का मला हा बिझनेस करायचा आहे. पण समस्या अशी होती त्यावेळेस माझ्याकडे खरंच पैसे नव्हते आणि मी विचार करत होतो आता हे 10,000 कुठून आणायचे. तर पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं पप्पा. आणि आयुष्यात जी पहिली चूक केली ती मी तुम्हाला या कारणासाठी सांगतोय का तुम्ही ती करू नये म्हणून तुम्हाला सांगतोय का हा बिझनेस मी समजून घेण्यासाठी 2 तास दिले होते, तुम्हीही 2 तास दिलेत. येस नो. आणि मी 2 मिनिटांमध्ये जाऊन वडिलांना या उद्देशाने समजून सांगितलं का पप्पा 10,000 रुपये देणार आणि माझा लाईफ बदलण्याचा बिझनेस सुरू होणार. आता तुम्ही मला सांगा कुठलीही गोष्ट जी समजून घेण्यासाठी आपण 2 तास दिलेत ती 2 मिनिटांमध्ये जर कोणाला समजून सांगितली त्यांना समजेल का? नाही. आता इकडे खूप सारे लेडीज बसलेले आहेत, ते आता जाम खुश आहेत बरं का आतमधून. ते म्हणे कधी घरी जाते नवऱ्याला सांगते. आता नवऱ्याला ही किती वेळात सांगणार? 2 मिनिटं. आणि नवरा कसा ऍटिट्यूड मध्ये ऐकणार, मग ही 2 मिनिटात सांगणार आणि 2 मिनिटानंतर नवरा हिला सांगणार भांडी घास पहिले, पोरं सांभाळ, हे फालतू कामं काय करायची नाही. आता ज्या महिला मनापासून हसतायत ना त्यांना माझी म्हणणं पटलंय बरं. हॅलो. आणि त्यांना असं वाटतंय पुरुष मंडळी सुटले, तसं पण नाहीये. आता पुरुष मंडळी पण घरी जाणार आणि बायकोला सांगणार बोल तुझी काय स्वप्न आहेत फक्त बोल, आता मला करोडपती बनण्याचा रस्ता मिळालाय. बायको पहिले जवळ येईल नवाज घे, माणूस आमचा बरोबर आहे ना, गेला तेव्हा बरोबर होता. आणि सगळी कहाणी तुम्ही 2 मिनिटं सांगितल्यानंतर बायको म्हणेल स्वप्न बिप्न काहीच नको, काहीच नको, पहिले पप्पूची फी भरा. किराणा मला खूप वेळा फोन करतो त्याला पहिले पैसे द्या, स्वप्न वगैरे काहीच नको. तुमच्या आतमधली मोटिवेशनची हवा ना 2 मिनिटांमध्ये तुमच्या घरचे काढून टाकतील. आणि मी पण जेव्हा माझ्या वडिलांना जेव्हा हे 2 मिनिटात सांगितलं ना तर माझ्या वडिलांनी मला पहिला प्रश्न केला तू गेला कुठे होता. तर मी सगळी घटना जेव्हा त्यांना समजून सांगितली तेव्हा वडिलांनी मला समजून सांगितलं गणेश हे जे केस आहेत ना उन्हात पांढरे नाही झाले, अशा बऱ्याच येतात बऱ्याच जातात, तुला काही अनुभव नाहीये, तू चुपचाप आपलं काम कर, या भानगडीत पडू नको. आता मला सांगा वडिलांनी जर मला एखादी गोष्ट नाही करायला सांगितली आहे किंवा वडिलांची एखाद्या गोष्टीला संमती नाहीये, काय वाटतं करायला पाहिजे का? मोठ्याने बोला ना, करायला पाहिजे का? मी पण तेच ठरवलं नाही करायचं. पापाने मना किया तो करणे का नाही. पण माझे ऑफलाईन जाम हुशार. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता माझ्या घरी. आता 19 वर्ष झाली मला आजपर्यंत हे कळलं नाही त्यांना माझ्या घराचा पत्ता कसा कळला. बट ऑफलाईन होत आहे. सकाळी 8 वाजता घरी येऊन मला समजवतात गणेश सर तुम्ही तर काल बोलले होते करोडपती बनायचे, काय झालं काय? फोन पण उचलत नाही. आता त्यांना घरची कहाणी काय सांगू, फोन का बरं उचलत नाही? आणि मग मी सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला अर्धा पाऊण तास परत काही गोष्टी समजून सांगितल्या आणि परत एकदा मी ठरवलं मला हा बिझनेस करायचा आहे. पण समस्या होती पैसे नाहीये. मी नेहमी सांगतो कोणत्याही गोष्टीची ज्यावेळेस मनापासून करण्याची तयारी होते ना पैशाचा बंदोबस्त होऊन जातो. येस नो. आपल्या घरात मेडिकलचा इश्यू आला, डॉक्टरने सांगितलं 50,000 रुपये लागतील, लाख रुपये लागतील, आपण डॉक्टरला कधी हे बोलतो का आमच्याकडे पैसे नाहीयेत? नाही. आपण म्हणतो ऑपरेशनची सुरुवात करा, तुम्ही तयारी करा, आम्ही पैशाचा बंदोबस्त करतो, उद्या टेबलवरती पैसे येतील. येस नो. आणि मित्रांनो मी पण मित्राकडून पैसे उधार पादारी करून 10,000 रुपये जमून अपलाईनला दिले आणि माझा माय लाईफस्टाईलचा बिझनेस सुरू झाला. सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी परत माझ्या अपलाईन घरी आले, म्हणे गणेश सर तुम्हाला या बिझनेसमध्ये लखपती बनायचंय का करोडपती बनायचंय? हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तुम्हाला लखपती बनायचंय का करोडपती बनायचंय तर तुम्ही काय बोलणार?
करोडपती. करोडपती. मी पण हेच बोलतो, मला पण करोडपती बनायचंय. तर म्हणे ज्यांना लखपती बनायचं ते एक आयडी घेतात आणि ज्यांना करोडपती बनायचं ते 3 आयडी घेतात. मला विषय लगेच समजला. 10,000 मध्ये एक आयडी, 3 आयडीचे 30,000, म्हणजे भाऊ अजून 20,000 मागतोय. हॅलो, मी म्हणलो साष्टांग नमस्कार. सर 10,000 कुठून आणले माझ्या जीवाला माहिती, अजून 2 मागू नका. आणि जे मनापासून हसतायत त्यांना माझ्या भावना पोचलेत. Yes. 3 आयडी वालेच आहेत, हा. 3 आयडी नको. आणि मग सरांनी परत मला 1 तास समजून सांगितलं. आणि नंतर माझ्या मनातून एक विचार आला का एक अनोळखी व्यक्ती माझ्या स्वप्नांसाठी माझ्या मागे लागलाय. एक अनोळखी व्यक्ती माझ्या डेव्हलपमेंटसाठी मागे लागलाय. का नाही एक छोटासा विश्वास या व्यक्तीवरती ठेवला पाहिजे. अरे आयुष्यात असे किती 30,000 आले आणि किती गेले हो. काही मोबाईल इकडे 50-50 हजाराचे, ज्याची त्याला गरज नाही. आणि मित्रांनो, परत एकदा उधारी पाधारी करून आणखीन 2 आयडी घेऊन 3 आयडी घेऊन या बिझनेसला सुरुवात केली. मित्रांनो, 21 वर्षाचं वय, 45 किलोची बॉडी, आणि मी लोकांना जाऊन समजवायचो तुमची जिंदगी बदलणार, आणि लोक मला समजवायची पहिली तुझी बदल. मी लोकांना समजवायचो सर तुमची गाडी येऊ शकते या बिझनेस मधून, पहिले तू तर घे. मित्रांनो, खूप ठिकाणी अपमान पण झाला, खूप वाईट वाटायचं. पण एका ट्रेनिंग मध्ये शिकायला मिळालं काय अपमान शब्द बनवलाय बघा. अपमान 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 अपमान, साला अपमान के ही अंदर छुपा है मान 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 मान. मान त्याला मिळतो ज्याला अपमान पचवण्याची शक्ती असते, त्याला मान मिळतो. आज मी नागपूरला इकडे किती वर्षानंतर आलो असेल, पर्सनल कामासाठी आलो. सूट पण नाही आणला होता. भामकर सर बोलले नाही तुम्हाला यायलाच लागेल. आज बुके देऊन स्वागत झालं. का? कारण तेव्हा अपमान झाला होता तो पचवला ना, म्हणून आज मान भेटला. क्या बात आहे. मित्रांनो, 2 लोकांपासून या बिझनेसला सुरुवात केली. 2 लोक, नातेवाईक नाही आले हो. ते नातेवाईक लग्नाच्या पत्रिकेतच बरे, नातेच वाईट. मामा नाही, काका नाही. मित्रांनी लय मजा घेतली, पण मित्रांनो हरलो नाही, हिंमत हरली नाही, काम चालू ठेवलं. आणि मित्रांनो, अशा 2 व्यक्तींनी माझ्यावरती त्यावेळेस विश्वास ठेवला, ज्या वेळेस प्रूफ म्हणून दाखवण्यासाठी 1,000चा पण प्रूफ नव्हता का मी या बिझनेसमध्ये पैसे कमवायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, त्या 2 लोकांनी सुरुवात केला. एक व्यक्ती तर आता स्वर्गवासी, त्याच्यातले मिस्टर अशोक चौधरी. स्वर्गवासी असताना सुद्धा त्यांच्या घरात इन्कम येते NTC रँकला. मित्रांनो, त्या 2 व्यक्तींनी माझ्यावरती भरोसा ठेवला आणि त्या 2 व्यक्तींपासून सुरू केलेला बिझनेस, कल्याणला सुरू केलेला बिझनेस आज महाराष्ट्रात पसरला. महाराष्ट्राच्या बाहेर झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा काही राज्यांमध्ये पसरला. आता इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर एक छोटीशी माझी टीम बनली आहे. 1 लाखपेक्षा जास्त लोक आहेत आज माझ्या टीम मध्ये. क्या बात आहे. आता हे तुम्हाला मी का सांगितलं, का बऱ्याचशा लोकांना वाटतं मी तर करतो ना, जुडतो ना, 2 होतील का? आता तुम्ही लग्न केल्यानंतर 2 झाली का नाही? मग इकडे पण 2 होतील ना. तुम्ही सुरुवात तर करा ना, कामाला सुरुवात तर करा ना. पहिलेच होतील का नाही? होतील ना. सुरू केल्याशिवाय होणार कसं काय? हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज या बिझनेस मध्ये मला समजवलं गेलं होतं, ज्यावेळेस मी या बिझनेसचा फॉर्म साइन अप केला होता त्यावेळेस मला सांगितलं होतं, जो कोणी व्यक्ती जेवढ्या इमानदारीने आपली नोकरी करतो, जेवढ्या इमानदारीने आपला बिझनेस करतो, तेवढ्याच इमानदारीने जो कोणी व्यक्ती MI लाईफस्टाईलचा बिझनेस करेल, तो व्यक्ती 3 ते 5 वर्षात या बिझनेस मध्ये ITC करोडपती बनू शकतो. हे मला त्यावेळेस समजून सांगितलं होतं. मित्रांनो, जसं पंकज सर बोलले इकडे, खूप बरं वाटलं मला सर तुम्ही ती गोष्ट सांगितली. 5 वर्ष तुम्ही पण करोडपती झाला तिकडे. तर मी असा विचार केला का मी कुठल्याही क्षेत्रात काम केलं तर तिकडे मी 5 वर्षात करोडपती नाही होणार आहे. आणि जर इकडे सांगितलं जातंय का तुम्ही 5 वर्षात इकडे इमानदारीत काम केलं तर करोडपती होऊ शकतात,
मी बोललो सगळी एनर्जी मी इकडेच लावतो ना, सगळी ताकद मी इकडेच लावतो ना, येस ऑर नो? आणि मित्रांनो, वयाच्या 21व्या वर्षी मी सुरू केलेला बिझनेस ऍट द एज ऑफ 25 मी नेटवर्क इंडस्ट्री मधले माझ्या आयुष्यातले पहिले 1 करोड रुपये कमवले. क्या बात. आज एवढ्या वर्षामध्ये करोडो रुपये कमवले, करोडो रुपयाचा बँक बॅलन्स बनवला, गाड्या घेतल्या, घरं घेतली, फॉरेन गेलो, लोकांना घेऊन दिली, त्यांना पण फॉरेनला नेलं. खूप सारे लोक सिलिंग अचीवर आहे. टीम मध्ये एक डायमंड आहे, 2 CTC आहेत, 15 NTC आहेत, बाकी RTC STC चिकार आहेत, राईट. आणि माझी अशी छोटासा माझा परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून या बिझनेस मधून आज करोडो रुपयाचं इन्कम आहे. मित्रांनो, हे सांगण्यासाठी नाही आलो. तुम्ही हा बिझनेस का करायला पाहिजे आणि तुम्ही हा बिझनेस मधून तुमचं आयुष्य कुठे नेऊ शकतात ते मी तुम्हाला सांगतोय, राईट. जर माझं होऊ शकतं तर तुमचं पण होऊ शकतं का नाही होऊ शकत? हो. पण त्याचं होऊ शकतं ज्याला या इंडस्ट्रीवरती, या बिझनेसवरती 100% विश्वास आहे. 99% असला तरी पण नाही चालणार. का? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्कस कधीतरी बघायला गेला असाल, येस नो? यस. जोरात बोला. Yes. Yes. त्या सर्कशीमध्ये एक गेम असतो, तुम्ही बघितला असेल. तो गेम मध्ये बघा, एक व्यक्ती उलटा लटकलेला असतो आणि तो एका व्यक्तीला झुलवत असतो. बघितलंय तुम्ही? आणि मग तो याला सोडतो आणि दुसरा उलटा लटकलेला व्यक्ती त्याला पकडतो. हा गेम बघितलाय तुम्ही? आणि हा करतात ते अंधारामध्ये पण करतात, हे पण बघितलं असेल. आता मला सांगा, जो झुलणारा व्यक्ती आहे, ज्याला झुलवतोय, त्या झुलवणाऱ्या व्यक्तीला 100% विश्वास नाहीये, 99% विश्वास आहे. हा गेम योग्य होऊ शकतो का? नाही. त्याला किती कॉन्फिडन्स आहे का सोडणारा व्यक्ती परफेक्ट टाइमला सोडेल आणि पकडणारा व्यक्ती परफेक्ट टाइमला पकडेल, येस नो? किती टक्के भरोसा पाहिजे? 100%. 100%. नाही तर तो गेम होऊ शकत नाही. तसा या बिझनेस मध्ये MI लाईफस्टाईल वरती, नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीवरती तुम्हाला 100% विश्वास पाहिजे. जर 100% विश्वास आहे, या बिझनेस मध्ये बोललं जातं 3 विश्वास पाहिजे. पहिला विश्वास या बिझनेस वरती. मित्रांनो, हे फक्त नागपूरमध्ये काम नाही झालं, ते मीच नाशिकवरून आलोय, राईट. मुंबईत माझी टीम आहे, राईट. आज भारतामध्ये सबंध कानाकोपऱ्यामध्ये आज संडे असल्यामुळे सगळीकडे GTS चालू आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी, कच्छ पासून कोलकाता, भारताच्या कुठल्याही स्टेट वरती तुम्ही बोट ठेवा, त्या स्टेट मध्ये तुम्हाला माय लाईफस्टाईलचा लखपती करोडपती सापडणार. येस, 101%. तर ही साधारण कंपनी नाही, भारतातली नंबर 1 कंपनी आहे MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. पहिला विश्वास. दुसरा विश्वास स्वतःवरती. एवढे सर्व लोक जर यशस्वी होऊ शकतात तर मी सुद्धा यशस्वी होऊ शकतो. हा 100% विश्वास आतमध्ये तुम्हाला पाहिजे. आणि तिसरा विश्वास तुमच्या अपलाईन वरती. त्याचा बोट नका पकडू, त्याचा हात पकडा, त्याचा हात पकडा. आणि जिथपर्यंत तुम्ही करोडपती नाही ना म्हणत, तिथपर्यंत त्याचा हात सोडायचा नाही. हे 3 विश्वास घेऊन तुम्ही जर या बिझनेस मध्ये चाललात ना, तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीये. मित्रांनो, या इंडस्ट्रीची ताकद मी सांगायला गेलो ना तर खूप आहे, राईट. एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो. माझे जे ग्रेट अपलाईन आहेत ते नेहमी मला सांगायचे, गणेश, या बिझनेस मध्ये ना एक टाइम काम केल्यानंतर ना एवढी मोठी टीम बनवशील ना तर तू काम नाही पण केलं ना तरी तुझ्या घरात पैसे येत राहतील. काय बोलता, असं नक्की होऊ शकतं का? त्यावेळेस मला विश्वास नाही बसायचा. आणि मग सर नंतर ना आम्हाला सांगायचे का आता बघ मी फॉरेनला गेलो, एवढा खर्च केला तरी अकाउंट मध्ये पैसे आले. यार, ही कोणती अशी मॅजिक आहे का या बिझनेस मध्ये होऊ शकतं? एकदम मी कुतूहलाने त्यांना विचारायचो. पण त्यांनी मला सांगितलं का याच्यासाठी काय काय करायला पाहिजे. आणि मग मी तसं तसं करत गेलो. आता त्याचा परिणाम काय माहिती का? जसं सर दरवर्षी फॉरेनला फिरायला जातात ना, तसं मी पण दरवर्षी फॅमिली सोबत फिरायला जातो. आता मागच्या वर्षी मी मलेशियाला गेलेलो, 3 लाख रुपये खर्च केला. 3 लाख रुपये खर्च केला, 10-12 दिवस मी बाहेर, कोणाला मी फोन पण नाही केला. पण तिकडनं जेव्हा रिटर्न आलो ना, अकाउंट मध्ये परत 1.5-2 लाख रुपये येऊन थांबले होते. कुठून आले? मी फॉरेनला गेलो होतो, माझी 1 लाख लोकांची टीम फॉरेनला नव्हती गेलेली. हॅलो, जेवढी मोठी तुम्ही टीम बनवणार, जेवढी ऍक्टिव्ह तुम्ही टीम बनवणार, तेवढे मोठे पैसे तुमच्या घरामध्ये येत राहणार, तेवढी मोठी तुमची टर्नओव्हर बनणार. सो माय डिअर फ्रेंड्स, खूप काही आहे बोलण्यासारखं. सुरुवात करा. पहिल्या दिवशी सगळंच सांगितलं तर अपचन आणि उलटी पण होऊ शकते, म्हणून सगळं नाही हातात आहे. सुरुवात करा, राईट. नुकसान काहीच नाहीये. पैसे दिले प्रोडक्ट मिळतं, काम केलं पैसे मिळतात, काम नाही केलं प्रोडक्टच घ्यायचं.
प्रोडक्टच मिळतात मग फक्त. हॅलो, मग सुरुवात करायला तयार? यस. राईट. तर मी खूप खूप धन्यवाद बोलतो त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने मला या इंडस्ट्रीचा दरवाजा दाखवला. असे माझे ग्रेट अपलाईन मिस्टर सुधाकर सोनवणे सर आणि प्रीती सोनवणे मॅडमांना मी मनापासून धन्यवाद देतो. दुसरा धन्यवाद देतो त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने मला इंडस्ट्रीमध्ये फास्टेस्ट करोडपती बनवलं, 2,10,000च्या शिखरापर्यंत पोहोचवलं. असे माझ्या आयुष्याचे कोच, रोल मॉडेल मिस्टर सुनील सांगवेकर सरांना पण मी मनापासून वंदन करतो. 1 मिनिट आहे का संपू? 1च मिनिट. राईट. आता एवढा लांबून आलाय म्हणून 1 मिनिट मागून घेतला खास तुमच्यासाठी. नीट ऐकून घ्या. मी जेव्हा तुमच्यासारखा नवीन होतो ना त्यावेळेस मी सुनील सांगवेकर सर जे माझे गुरु आहेत त्यांना मी विचारलं, सर मला माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी बनायचंय, तर मला काहीतरी कानमंत्र गुरुमंत्र द्या. आज मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात यशस्वी बनायचंय का? हो. कंपल्सरी नाहीये. बनायचं असेल तरच हो म्हणा. बनायचंय? हो. ओके. तर मी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी 2 गुरुमंत्र मला दिले. तेच आज मी तुम्हाला शेअर करतोय. तर त्यांनी पहिला गुरुमंत्र सांगितला, गणेश जर तुला आयुष्यामध्ये यशस्वी बनायचे तर तुला यशस्वी लोकांच्या संगतीमध्ये राहावं लागेल. आणि साधारण लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना यशस्वी लोकांची संगत आवडत नाही. ते नेहमी साधारण लोकांच्या संगतीत राहतात, म्हणून विचार पण साधारण, इन्कम पण साधारण. त्या दिवसापासून मित्र संगत सोडली, नातेवाईकांपासून दूर, घरचे पण निगेटिव्ह होते म्हणून त्यांच्यापासून पण दूर, आणि जे सिनियर्स होते माझे जे लाखो करोड रुपये कमवत होते त्यांच्यामध्ये राहायला सुरुवात केली. परिणाम असा झाला काही वर्षानंतर माझं पण इन्कम लाखो करोडमध्ये यायला सुरुवात झाली. पॉईंट नंबर 2 त्यांनी सांगितलं, गणेश जर तुला आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर यशस्वी लोक जे काम करतात ते काम तुला करावं लागेल. आणि यशस्वी लोक कधी एकटे काम करत नाही, ते नेहमी टीम वर्कने काम करतात. आणि माय लाईफस्टाईल अपॉर्च्युनिटी तुम्हाला 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये हजारो लाखो लोकांचं नेटवर्क बनवण्याची अपॉर्च्युनिटी फ्री ऑफ चार्ज ऑफर करते. पहिल्या दिवशी नाही समजणार, सुरुवात करा. राईट. सुरुवात करा. या 2 गुरुमंत्र माझ्या लाईफ मध्ये उतरवल्यामुळे आज मी करोडो रुपये या बिझनेस मधून कमवले. भविष्यात तुम्ही पण कमवू शकता. पंकज सर मला इकडे बोलण्याचा चान्स दिला त्याच्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद. राईट. सो थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय व्हॅलेंटाईन. थँक्यू पंकज सर, आपको भी आपने बुलाया इसके लिए धन्यवाद. थँक्यू. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. और इसी के साथ आज का प्रोग्राम यहाँ पे कंक्लूड होता है. विश यू ऑल द बेस्ट.